संस्था आयोजित 12वी सराव परीक्षेला 1,500हून अधिक विद्यार्थी। सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो। या परीक्षेतून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील त्रुटी आणि उणीवा कळतात। त्यामुळे आणखी अभ्यास करून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत चांगले यश मिळते, असे मत आमदार संजय केळकर यांनी 12वी विज्ञान आणि वाणिज्य सराव परीक्षेची पाहणी करताना व्यक्त केले। आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीने सलग 13व्या वर्षी 12वी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी 7 डिसेंबरपासून सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आले आहे। यावेळी आमदार संजय केळकर यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। बोर्ड परीक्षेपूर्वी होणारा हा सराव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून त्यांना आत्मविश्वास वाढविण्यास, प्रश्नपत्रिका सोडविण्याची सवय लावण्यास आणि वेळेचं योग्य नियोजन करण्यास मदत होईल, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले। ही सराव परीक्षा 7, 14, 21 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येत आहे। ब्राह्मण शिक्षण मंडळाची इंग्रजी माध्यम शाळा आणि दगडी शाळेजवळील महाराष्ट्र विद्यालय ही परीक्षा केंद्रे असून या परीक्षेत 1,500हून अधिक विद्यार्थी बसले आहेत। सराव परीक्षेचा निकाल व प्रमाणपत्र वितरण समारंभ 4 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पालकांच्या उपस्थितीत पार पडणार असून याप्रसंगी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल। आमदार संजय केळकर यांनी दोन्ही केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली। या उपक्रमाबाबत बोलताना ते म्हणाले, गेली 13 वर्षे हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। यात कोचिंग क्लास संघटनेचा देखील सहभाग असतो। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळत असल्याचं आमदार संजय केळकर म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। भारत विकास परिषदेच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। रेल्वे अपघात असो किंवा रस्ते अपघात, तसेच गँगरिंग व मधुमेहाने ठाणे जिल्ह्यातील किती नागरिकांना आपले हात व पाय गमवावे लागतात। याच अनुषंगाने हात व पाय नसलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी भारत विकास परिषदेचे दिव्यांग पुनर्वसन केंद्र एक आधारवड ठरत आहे। भारत विकास परिषद सेवा व संस्कार क्षेत्राच्या माध्यमातून राज्यभरात 13 दिव्यांग केंद्र चालवत आहे। गेल्या 25 वर्षापासून भारत विकास परिषदेच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत सुमारे 5,000 दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात, कॅलिपर बसवण्यात आलेत। तर याच दिव्यांग केंद्रामार्फत एप्रिल 2025 मध्ये राबविण्यात आलेल्या शिबिरात 892 दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून जागतिक विक्रम भारत विकास परिषदेच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्रांनी प्रस्थापित केला आहे। त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत भारत विकास परिषदेचे दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे विनय खटावकर यांनी दिली। पुढे ते म्हणाले, मी विनय खटावकर, भारत विकास परिषदेचे दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे, त्याचा ट्रस्टी आणि विश्वस्त। भारत विकास परिषदेच्या वतीनं डोंबिवलीला पाटकर हायस्कूलमध्ये 18 जानेवारीला मोफत दिव्यांग शिबिर आहे। चंद्रकांत नारायण पाटकर ट्रस्ट यांच्या सहयोगाने तो होतोय। या मोफत दिव्यांग शिबिरात अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय, ज्याची बाहेर कमर्शियल किंमत 50 ते 75 हजार रुपये आहे, असा कृत्रिम पाय, कृत्रिम हात आणि पोलिओ कॅलिपर 300 दिव्यांगांना मोफत बसवण्यासाठी मोजमाप होणार आहे। यासाठी आता हे जे तुम्ही जे ऐकतायत त्या सगळ्या नागरिकांना मी विनंती करीन, दिव्यांग असतील तर प्रश्नच नाही, पण नागरिकांनाही मी विनंती करीन की तुम्ही फक्त फोन नंबर लिहून घ्या, दिव्यांगांना सांगा, जेणेकरून तुमच्यामुळे एका फॅमिलीचा एक पूर्ण परिवार उभा राहील। म्हणून मी तुम्ही नंबर लिहून घ्या, संजय गोगटे 9819039085, 98 190 39 085। अल्टरनेटिव्ह नंबर दिलीप कर्वे 91 677 91 677 44 049। अशा पद्धतीने दिव्यांगांपर्यंत हा नंबर द्या, त्यांना सांगा, नोंदणी करायला सांगा, त्यांना सांगायचं आहे ह्याच्यावर नोंदणी करा। अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय त्यांना मोफत बसवून मिळेल। 18 जानेवारीला त्यांनी यायचं आहे। फक्त अट एकच आहे, कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही, फक्त फोन करा आणि रजिस्ट्रेशन करा। तुम्हाला 50,000चा पाय मोफत भारत विकास परिषद आणि अन्य चंद्रकांत नारायण पाटकर ट्रस्ट आणि अन्य सेवाभावी संस्थांच्या मदतीने हा घेतो आहोत। धन्यवाद।
की आम्ही हे दिव्यांगांवर उपकार करत नाही. परमेश्वराने मी असं सांगितलं तसं आमचं कुटुंब चालवून 2 रुपये जास्तीचे आम्हाला दिले. त्यांनीच बुद्धी दिली की हे 2 रुपये तू दिव्यांग सेवेला खर्च कर. आमचं तुम्ही टॅगलाईन लोगोच्या खाली पाहिली तर नरसेवा नारायण सेवा ही आमची टॅगलाईन आहे. आपण सगळ्यांना इच्छा असली, पैसे असले तरी सेवा करायची संधी असल्याशिवाय, योग आल्याशिवाय सेवा करता येत नाही, सेवेचं पुण्य मिळत नाही. दिव्यांगाच्या रूपात येतोय आणि आम्हाला सेवेची संधी मिळते. होतो एज्युकेटर होतो, तुम्हाला माहिती आहे सर्व गुण संपन्न असतात. तू काय पडली? मग मी त्यांना म्हणतो की मला याच्यात माझा स्वार्थ आहे. म्हणून स्वार्थ? तू सर्व्हिसला असताना पण कोणाचा चहा प्याला नाही, आता सांगतो स्वार्थ? म्हटलं हो, माझा स्वार्थ आहे. ती गोष्ट मला इथे फुकट मिळते, मला आनंद मिळतोय. आम्ही सगळे भारत विकास परिषदेचे कार्यकर्ते हे सगळं सेवा यज्ञ करत आपल्याला नाही, पण याच्यात छापले जे CSR कंपनी किंवा जे डोनेशन देत आहेत त्यांची पण ही भावना नाहीये. आता जे डोनेशन देणारे आहेत, एक आहे सुरुवातीला आहे चंद्रकांत नारायण पाटकर ट्रस्ट. अजून डोनरची संख्या वाढवतो. जसं तुमच्या मार्फत प्रचार होईल तसं. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. अक्षतांजली उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन. आधुनिक ठाण्याचे शिल्पकार स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मृतीनिमित्त 28 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत अक्षतांजली संकल्पनेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत ज्ञानसाधना महाविद्यालयात 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या कालावधीत भव्य राज्यस्तरीय रोजगार मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश भगुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्ञानसाधना संस्थेचे अध्यक्ष कमलेश प्रधान, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर उषावती शेट्टी, प्राध्यापक ज्ञानेश्वर देवरे आणि लिओ क्लबचे तेलवणे आदी उपस्थित होते. ठाणे शहरातील तसेच राज्यभरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना व उमेदवारांकरिता रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने प्रथमच ज्ञानसाधना महाविद्यालयाने 20 डिसेंबर रोजी भव्य राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या रोजगार मेळाव्यात 130हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार असून त्यामध्ये TCS, विप्रो, टेक महिंद्रा यांसारख्या 10 अग्रगण्य IT कंपन्यांसह स्टेट बँक, HDFC आदी 10 नामांकित बँकिंग संस्थांचा
संस्थांचा समावेश आहे. 5 संस्था फार्मा कंपनी, 15 संस्था विमा क्षेत्रातील, 10 संस्था ई-कॉमर्स तर 30 संस्था बीपीओ व केपीओ क्षेत्रातील आहेत. या मेळाव्यात 12वी पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांकरिता बहुतांश कंपन्यांकडून इंटर्नशिप, कायमस्वरूपी तसेच तात्पुरत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना रिझ्युमे तयार करणे, कॉर्पोरेट शिष्टाचार तसेच मुलाखती सामोरे जाणे यांसारखी उपयुक्त कौशल्ये आत्मसात करण्याची संधी देखील मिळणार आहे. तरी मोठ्या संख्येने युवा वर्गाने मेळाव्यात सहभागी होऊन रोजगाराच्या सुवर्ण संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार. 18 तारखेला 18 डिसेंबरला आपण काल, आज आणि उद्या ठाणं शहर कसं असू शकेल, म्हणजे 2047ला ठाणे शहराचं विजन काय असू शकेल या संदर्भात आपण एक परिसंवाद आयोजित केलेला आहे. कुमार केतकर सर, त्याच्यानंतर महाजन मॅडम, असे अनेक दिग्गज व्यक्ती या परिसंवादात सहभागी होणार आहेत. ठाणे शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच प्राध्यापक आणि महापालिकेतले विविध विभागातील अधिकारी या परिसंवादामध्ये त्यांचे पेपर प्रदर्शित करणार आहे आणि त्याचा फायदा डेफिनेटली सगळ्यांना आपल्या ठाणेकरांना होणार आहे. आणि ह्या परिसंवादात जे काही निष्पन्न होईल, जे काही पेपर्स सबमिट होतील ते सगळे संकलित करून आपण एक स्मरणिका त्याची पण प्रकाशित करणार आहोत आणि ती आपण गव्हर्नमेंट बॉडीला म्हणजे कलेक्टर असतील, आयुक्त असतील महापालिकेचे यांना आपण ती सुपूर्द करणार आहोत पुढच्या कार्यवाहीसाठी. 20 डिसेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपण महाराष्ट्रातली विविध कंपन्या, जवळपास 100पेक्षा जास्त कंपन्या तिथे विद्यार्थ्यांना जॉब देण्यासाठी, त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी महाविद्यालय येत आहेत. सो अशा प्रकारचा जर आपण हे पहिल्यांदाच उपक्रम आयोजित करतो आहोत. सो हा उपक्रम आयोजित करण्याचा एकच उद्देश आहे की फक्त ठाण्यातले असं नाही, मुंबईतलं पण नाही, तर महाराष्ट्रातल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी जे ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा जे ग्रॅज्युएशन आत्ता करता आहेत किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा काही वर्षाचा त्यांना अनुभव आहे कामाचा, असे कुठलेही विद्यार्थी पण या जॉब फेअरमध्ये येऊ शकतात, त्यांना इंटरव्ह्यू देऊ शकतात आणि त्याचा त्यांना डेफिनेटली करिअरमध्ये जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा होऊ शकेल. मूळ कल्पना अशी आहे की नुसतं आपण जॉब फेअर आयोजित करतो पण त्याचं नियोजन करणं हे एकट्याचं काम नाही आहे, रादर त्याचे टीम वर्क म्हणून केलं जातं. सतीश पवार नॅन्सना महोदय नुसतंच असं एकटे इंडिव्हिज्युअल म्हणून नाही, तर 2 संस्था, 2 ऑर्गनायझेशन आपल्याबरोबर जॉईंट झालेल्या आहेत. सो मी त्यांना विनंती करतो की स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळी डिटेल्स सविस्तर माहिती द्यावी. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.